नमस्कार मंडळी. वटपौर्णिमा अमेरिकेत कशी साजरी केली ते तुम्हाला सांगते. वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य, आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा आपण करतो. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली आहे. वडाच्या वृक्षाची सगळ्या जणी मनोभावे पूजा करतात. इकडे अमेरिकेत हिंदू सोसायटीच्या मंदिरात वडाची पूजा करण्यासाठी मी तयार होऊन निघाले. घरापासून 35 मिनिटांचं ड्राईव्ह करून मंदिरात पोहोचले. पूजेसाठी लागणारी जी सगळी तयारी होती ती आधीच सकाळी करून ठेवली होती. सोबत नेताना हळदी-कुंकू, अक्षदा, विड्याची पानं, सुपारी, फुलं, उदबत्ती, कापूर, नारळ, गूळ खोबरे, आंबे, तांदूळ, निरांजन, पंचामृत, सतपुतळा वस्त्र हे सगळं घेऊन गेले आणि ओटीसुद्धा नेली. त्यानंतर कलश आणि पाणी हे सगळं घेऊन गाडीमध्ये बसले आणि ड्राईव्ह करून मंदिरामध्ये पोहोचले. मंदिरात मोठ्या कुंड्यांमध्ये वडाची झाडं लावण्यात आलेली आहे. दरवर्षी सगळ्या सुवासिनी इकडे जमून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि ज्यांना जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे दिवसभर इकडे सुवासिनी येत असतात. मी सुद्धा आधी विडा सुपारी मांडून पूजेला सुरुवात केली. वडाला हळदी-कुंकू वाहिलं, त्यानंतर फूल वाहिलं, सतपुतळा वस्त्र वाहिलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, आंबे ठेवून नारळाची आधी ओटी भरली, नंतर आरती केली, दोऱ्याने वटवृक्षाला 7 फेऱ्या मारून सुतवले. वडाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारं आणि वातावरणातील नकारात्मकता शोषून घेणारं झाड आहे. जेव्हा आपण मनोभावे त्या झाडाभोवती फेऱ्या मारतो, तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात शुद्ध वायू, ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे मनाला, शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते. एका सूक्ष्म बीजातून इतका प्रचंड मोठा वृक्ष निर्माण होतो. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचतात. जमिनीत त्या जातात आणि त्यापासून नवीन वृक्ष निर्माण होतो. तोही आधीच्या मूळ वृक्षाला धरूनच. हे भारतीय संस्कृतीचं चांगलं प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या एकमेकांना धरून राहणारी माणसं इथे आहेत. म्हणून वटवृक्षाची पूजा, भारतीय संस्कृतीची पूजा. मुळात वडाची झाडं लावून प्राणवायूचा पुरवठा जपणं हा यामागचा उद्देश आहे. सगळी पूजा झाल्यानंतर शेवटी तिथे असलेल्या सगळ्या सुवासिनींना हळदी-कुंकू लावलं. त्यानंतर त्यांना तांदूळ आणि आंबे देऊन त्यांची ओटी भरली, नमस्कार केला. त्यांनीसुद्धा मला हळदी-कुंकू लावलं, माझी ओटी भरली. अशा प्रकारे आनंदात, उत्साहात आम्ही वटसावित्रीचा जो हा सण आहे, हा साजरा केलेला आहे. आणि घरी आल्यानंतर आधी स्वयंपाक केला, त्यानंतर देवाला आरती केली, नैवेद्य दाखवला, आरती केली आणि अशा प्रकारे आजचा दिवस घालवलेला आहे. धन्यवाद.